ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरात लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या ज्योतिबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेच्या आज मुख्य दिवशीच विविध धार्मिक विधी पार पडले। शासकीय पूजा आणि महापूजा देखील पहाटे पार पडली असून प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या वतीनं शासकीय पूजा करण्यात आली आहे। पहाटेपासून गुलाल खोबऱ्याची उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरात ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। मानाच्या सासन काठ्यांसह भाविक दाखल झालेले आहेत। ज्योतिबाच्या नावानं चांग भला हा गजर या परिसरात आपल्याला ऐकायला येतो। दरम्यान ज्योतिबा मंदिरातून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि यात्रेचा आज पहिला आणि मुख्य दिवस आहे। आणि आता या ठिकाणी आपण बघू शकता की सासन काठ्या घेऊन भक्त जे आहेत ते या ज्योतिबा मंदिरात जे दाखल होत आहेत। खरं तर ज्योतिबा मंदिर आता जवळपास गुलालांनी नाहून निघत आहे, अशा पद्धतीनेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मानाच्या सासन काठ्या घेऊन भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते दाखल होत आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातून या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जे आहेत ते हजेरी लावत असतात आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरात या ठिकाणी गुलालांची आणि खोबऱ्यांची उधळण करत ही यात्रा जी आहे ती पार पडत असते। खरं तर या यात्रेच्या निमित्ताने प्रशासनाकडून चोख बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे। ज्योतिबा मंदिर आणि परिसर जो डोंगर आहे त्या ठिकाणी आता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। ज्योतिबा देवस्थानाच्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ज्या पुजाऱ्यांच्या आणि भाविकांच्या मध्ये जो राडा झाला होता त्याची देखील सावट या ठिकाणी या चैत्र यात्रेवर आहे असं पाहायला मिळत होतं। आणि मात्र या ठिकाणी आता लाखोच्या संख्येने जे आहेत ते भाविक दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गुलालांची उधळण करत या ठिकाणी आता भाविक जे आहेत ते ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन मिथुनसह सरफराज सनदी, कोल्हापूर।